नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी रव्याचा एक छान भरपूर दिवस टिकणारा पदार्थ बनवणार आहे। म्हणजे मुलांच्याही आवडीचा आणि सर्वांना आवडेल असा हा पदार्थ आहे बघा। करायला सोपा आहे आणि प्रवासाला न्यायला सुद्धा खूप छान आहे, नक्की करा। तर इथे बारीक रवा घेतला आहे। एका वाटीने आपण याचं प्रमाण घेणार आहोत। इथे मी 1 वाटी रवा घेतला आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि इकडे आपण तेल गरम करायला ठेवणार आहोत, कारण यामध्ये ना कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं आहे आपल्याला। इकडे पाणी सुद्धा गरम करण्यासाठी ठेवते। तेल सुद्धा कडकडीत गरम होत आहे आणि इकडे पाणी पण आपण फार गरम नाही करायचं, कोमट पाणी करून घ्यायचं आहे। आता इथे या रव्यामध्ये आपण मीठ टाकून घेतलं आणि आता यात आपण हे जे तेल आहे ते टाकून घेऊ। 1 वाटी रव्यासाठी 4 चम्मच तेल टाकायचं आहे, म्हणजे छान हा पदार्थ कुरकुरीत होईल। आता आपण यामध्ये कोमट पाणी टाकून घेऊ। थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं। तर इथे बारीक रव्याचा वापर करायचा आहे आपल्याला। आता हाताने पीठ चांगलं मळून घेते आणि फार पाणी सुद्धा टाकायचं नाही, नाहीतर पीठ पातळ होऊ शकतं। आता आपण हे जे मळलेलं पीठ आहे ते अर्धा तास तरी झाकून ठेवायचं आहे, म्हणजे रवा छान फुलून तयार होईल आणि जो पदार्थ आपण बनवणार आहोत तो कुरकुरीत होण्यास मदत होईल। तर पहा, थोडंसंच पाणी लागलं आहे आपल्याला पीठ मळण्यासाठी, म्हणजे रवा मळण्यासाठी। आता हे आपण झाकून ठेवू साईडला आणि एक तेल सुद्धा इथे गरम होण्यासाठी ठेवूयात याच कढईमध्ये। पदार्थ तळता येईल एवढं तेल टाकायचं आहे। आता तेलही गरम होते तोवर आपण याचा एक मसाला तयार करून घेऊ। त्यासाठी आपल्याला लागणार आहे पिठी साखर, 1 चम्मच पिठी साखर घ्यायची। यामध्ये टाकायचा आहे चाट मसाला, साधारण अर्धा चम्मच एवढा टाकायचा। छान चटपटीत असा हा मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। थोडंसं मीठ सुद्धा टाकायचं, काळं मीठ टाकलं तरी देखील छान। आता टाकूयात तिखट, पाव चम्मच तिखट टाकलं आहे, लाल तिखट, आणि पाव चम्मच जिऱ्याची पूड टाकायची आहे इथे आपल्याला। असा हा मसाला आपण तयार करून घेणार आहोत। तर हा मसाला तयार झाला आहे, हा पण साईडला ठेवते आणि आपण आता पीठ बघूयात। तर आता अर्धा तास झाला आहे बघा, पीठ छान तयार झाला आहे। रवा अगदी मस्त फुलला आहे। थोडंसं मळून घ्यायचं याला पुन्हा एकदा आणि याची आपण आता पोळी लाटून घेणार आहोत।
खूप जाड सुद्धा नाही लाटायची पोळी आणि खूप अशी पतली सुद्धा नाही लाटायची। तेल पण गरम करायला ठेवलं आहे। हा पदार्थ तुम्ही मधल्या वेळेत मुलांना करून खाऊ घालू शकता आणि प्रवासालाही नेण्यासाठी अप्रतिम आहे। अशी जाडसर पोळी लाटून घेते अशा पद्धतीने बघा। आता हे आपण कट करून घेणार आहोत। तर कट कसं करायचं मी सांगते बघा। तिरकस असं कट करायचं आहे म्हणजे ते दिसायला पण छान दिसतं आणि मुलांना कसं असे वेगवेगळ्या आकाराचे पदार्थ करून दिले की ते छान आवडीने खातात। तर हे असे आपण जसं समोश्याचा आकार असतो ना त्या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। हे संपूर्ण मी कट करून घेते। तर हे पहा, हे आपण संपूर्ण असे बनवून घेतले आहे आणि तेल पण गरम करून घ्यायचं आणि गॅस मध्यम आचेवर ठेवायचा। आता हे आपण तळून घेणार आहोत। एक एक करून टाकायचं, जेवढे या तेलामध्ये मावतील तेवढं टाकायचं। छान असे समोशासारखे टम्म फुगतात हे। आणि मस्त हे सर्व बाजूने आलटी पलटी करून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे। तेल गरम झाल्याच्या नंतर अगदी मध्यम आचेवरच तळा म्हणजे आतपर्यंत छान कुरकुरीत तळल्या जातात हे। आता तुमच्या लक्षात आलं असेल की हा पदार्थ नक्की कोणता आहे आणि काय आहे। तर हे आहे रव्याचे चमचमीत किंवा चटपटीत समोसेही म्हणू शकता तुम्ही, किंवा तुम्ही कोणतं नाव द्याल याला मला नक्की कमेंटमध्ये सांगा। खायला खूप छान लागतात आणि करायला सोपे आहेत, म्हणजे फार वेळ लागत नाही। असे हे छान छोटे छोटे समोसे दिसत आहेत आणि टम्म फुगले आहेत। आता हे आपण काढून घेऊया, कारण याला जास्त पण तळायचं नाहीये। सोनेरी रंग आला की काढून घ्यायचे। बघा किती छान रंग आलाय आणि शिवाय कुरकुरीत झाले आहेत। आता हे काढून घेते आणि बाकीचे सुद्धा अशाच पद्धतीने तळून घेते। मस्त लागतात आणि मुलं तर म्हणजे ठेवणार नाहीत ताटामध्ये, इतके भराभर खाऊन संपवून टाकतील असा हा चमचमीत चटपटीत पदार्थ आहे। नक्की करा, कमी साहित्यामध्ये आहे शिवाय। आता हे आपण संपूर्ण तळून घेते अशाच पद्धतीने। सर्व हे तळून तयार झालं आहे, आपण हे काढून घेऊ। आता यावरती आपण जो मसाला तयार केलेला आहे तो असा भुरभुरायचा। खूप छान लागतो हा मसाला आणि
टॉस करायचा आहे, म्हणजे सर्व समोशाला व्यवस्थित हा मसाला लागला आहे. तर असे अजिबात तेलकट झाले नाही आणि मस्त लागतात, कुरकुरीत खुसखुशीत झाले आहेत. नक्की करून बघा हे. तर कसे झाले मला कमेंट करूनही सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. पुन्हा भेटू अशाच छानशा झटपट रेसिपीसह. पैशावाली एंट्री सगळ्यात महाग एंट्री